श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती व्लॉग्स चॅनलमध्ये. चला तर आज आपण बनवली आहे मस्त अशी सॉफ्ट अशी भेंडी. मी हिला अजिबात कुरकुरीत बनवलेली नाही, एकदम अशी सॉफ्ट मऊ लुसलुशीत बनवलेली आहे. चला तर पुढील व्हिडिओ सुरुवात करूया. मस्त मी असे छान असे खमंग शेंगदाणे भाजून घेतले आहेत. अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहेत. बघू शकता मस्त असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. चला तर आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ. मी कढई ठेवली आहे, त्यात मी 2 ते 3 पळ्या तेल घातलेलं आहे. त्यानंतर आपण 1 टीस्पून राई घालणार आहोत, 1 टीस्पून जिरं घालणार आहोत. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्ते घालणार आहोत. थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. त्यानंतर भेंडी टाकून घेऊ. छान अशी भेंडी परतून घेऊ. आपल्याला ही भाजी कुरकुरीत करायची नाही आहे, सॉफ्ट करायची आहे, कारण चपातीसोबत खायला छान लागते. जास्त कुरकुरीत केली तर नाही चांगली लागत. मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेतले, त्यात लसूण घातला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मी 3 टेबलस्पून कोळी मसाला घातलेला आहे. बघू शकता कोळी मसाला घालते, 3 टेबलस्पून घातलेला आहे. त्यानंतर हळद घेतली आहे 1 टीस्पून. एक टीस्पून ते 2 टीस्पून मी धणे पूड पावडर घातली आहे. त्यानंतर 2 चमचे मी म्हणजे 2 टीस्पून मी त्यात घरगुती मिरची पावडर बनवलेली ती घातली आहे. वाटून घेऊया आता. बघू शकता आपल्याला अगदी भरडच करायची आहे, जास्त बारीक नाही करायचे. जास्त बारीक केली की त्याची चव चांगली नाही लागत. थोडं जाडसर असं आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. बघू शकता भेंडी मस्त अशी फ्राय होत आहे. ज्यांना कुरकुरीत भेंडी खायची असेल ना, त्यांनी ह्या कापलेल्या भेंडीमध्ये मस्त 2 चम्मच कॉर्नफ्लोअर घालून भेंडीला फ्राय करून घ्यायची, जेणेकरून भेंडी अप्रतिम अशी हॉटेलसारखी लागते, कुरकुरीत होते. आमच्या घरात चपातीसोबत खायला कुरकुरीत भेंडी चांगली नाही लागत, त्यामुळे मी सॉफ्ट बनवलेली आहे. त्यात मी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि परतून घेऊ. बघू शकता मस्त अशी भेंडी आपली होत आहे. खूपच सोपी रेसिपी आहे. जर सकाळी घाई गडबड असेल तर आपण टिफिनला वगैरे बनवू शकतो, अशी सोप्या पद्धतीची आहे. यामध्ये आवर्जून लिंबू घाला. लिंबू घातल्याने भेंडी चिपचिप लागत नाही, चिपचिपा पण तिचा निघून जातो. माझ्याकडे नव्हता लिंबू म्हणून मी घातला नाही, स्किप केला आहे. लिंबू टाकल्यानंतर भाजी चिकट होत नाही. फ्राय होत आली आहे भेंडी मस्त. अजून 2 ते 3 मिनटं आपल्याला परतायची आहे.
अजिबात याच्यावर झाकण ठेवू नका. झाकण ठेवल्याने भाजी चिकट होते. भेंडीच्या भाजीला अजिबात झाकण ठेवण्याची गरज नाही. मस्त अशी भेंडी आपली झालेली आहे. आता आपण त्यात जो मसाला आपण वाटून घेतला होता तो घालून घेऊ. मी आधी 4 चम्मच टाकून घेतले मसाला. आपल्याला वाटलंच तर आपण परत घालू. अशा प्रकारे करून पहा. खूपच छान भेंडी मसाला होतो हा. बघू शकता 4 चम्मच घातलेला आहे. छान असं परतून घेऊ. एकजीव करून घेऊ सर्व. मी अजून 1 चम्मच घालणार आहे. मला थोडा मसाला कमी वाटत आहे. यात मी थोडा लसूण जास्त घातलेला आहे. जास्त लसूण घातल्याने याची चव छान लागते. छानपैकी परतून घेऊ. मसाला टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. मंद आचेवर याला परतायचं आहे. मसाला टाकल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. आपली मसाला भेंडी तयार आहे. चला आता आपण सर्व करू. बघू शकता मस्त अशी छान भाजी सॉफ्ट झालेली आहे. नक्कीच एकदा करून पहा. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. दहा ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते. चला सर्व करू. बघू शकता मस्तच अशी भेंडी झालेली आहे आपली. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा. छान अशी मसाला भेंडी तयार आहे. पाहू शकता मस्तच झालेली आहे. एकदा नक्कीच ट्राय करा. कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.